सर, महिलांसाठी जे शासनाकडून जे स्कीम राबवण्यात येते ते स्कीमचा कसा लाभ देणार महिला? लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुती सरकारने चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आता 1500 रुपयाचे लाडकी बहिणींना 2100 रुपये करणार आहे। याचा लाभ महिलांना डायरेक्ट थेट होतो। काँग्रेसच्या टाइम मध्ये हा वरतून 1 रुपया आलेला 25 पैसे 10 पैसे खाली पोहोचत होते। आज 100% पैसे आपले महिलांपर्यंत पोहोचते, शेतकऱ्याच्या गोरगरीब जनतेच्या खात्यात पोहोचते। सर, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि राज्यामध्ये पण बरोबर सर, पूर्ण भारतामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि राज्य सरकारमध्ये पण भारतीय जनताची सत्ता आहे। तर आपल्या संभाजी नगरांना कसा न्याय मिळणार, लाभ कसा मिळणार कसे? देशामध्ये नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे। जिल्हा परिषदला जर समजा भारतीय जनता पार्टीचं सभापती झाला, अध्यक्ष झाले, तर भारतीय जनता पार्टीमुळे जेवढे काही काम आहे आपण बघितलं, काँग्रेस होतं तोपर्यंत काही रस्ते दिसत होते का? आज तुम्हाला कुठं पण जायचं तर कमी वेळात तुम्ही पोहोचू शकता। दळणवळणाची व्यवस्था चांगली झाली। आज तुम्ही मुंबईला जायचं तर 4-5 तासात पोहोचू शकता। शेतकरी समजा सकाळी निघला तर संध्याकाळी परत मुंबईला माल देऊन वापस येतोय। हे सगळं भारतीय जनता पार्टीनेच केलं।